यूट्यूबवर 4000 तासाचा वॉच टाईम फक्त 60 दिवसामध्ये पूर्ण करा. होय, हे अगदीच शक्य आहे आणि ते तुम्हाला देखील करता येणार आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात की 60 दिवसामध्ये तुम्ही यूट्यूबचं जे 4000 तासाचा नियम आहे, 4000 तास तुम्ही यूट्यूबवरती पूर्ण करू शकता फक्त 60 दिवसामध्ये. तर हे जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये मी एक 5 पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमच्या चॅनलचे 4000 तास नक्की पूर्ण करू शकता. तर त्यासाठी या आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर थोडं लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करा. तर मी जसं म्हटलं की 4000 तासांचा जो वॉच टाईमचा जो नियम असतो, जी कॅटेगरी असते यूट्यूबसाठी, तर ती 60 दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होते. तर त्यासाठी काय करायचं आहे तर ते मी आज सांगणार आहे. पण याच्यामध्ये एकच अट आहे, ती मात्र तुम्हाला सर्वांना ती मान्य असली पाहिजे. ते म्हणजे मेहनत करावी लागणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला रोज काम करावं लागणार आहे. ज्यासाठी तुम्ही यूट्यूब सुरू केलेलं आहात, ज्या उद्देशाने सुरू केलं, त्यासाठी तुम्हाला कष्ट घेणे आणि त्याच्यावर मेहनत घेणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तुमच्या कामामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. मी सांगितलेल्या या 5 नियमांचा जर तुम्ही वापर केला तुमच्या रोजच्या कामामध्ये, तर नक्कीच तुमचा वॉच टाईम पूर्ण होईल आणि तुमचं चॅनल नक्कीच मॉनिटाईज होईल. तर असे कोणते 5 नियम आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे फक्त यूट्यूब शॉर्ट्स बनवून, बाबा छोटे शॉर्ट्स जे असतात 30 सेकंदाचे किंवा 1-2 मिनटाचे, तर हे नुसते शॉर्ट्स जर तुम्ही टाकलेत तर 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण होत नाही. कारण शॉर्ट्समधून जो वॉच टाईम मिळतो तो ॲनालिटिक्समध्ये दिसतो, पण मॉनिटायझेशनसाठी लागणारे जे 4000 तास आहेत ते काउंट होत नाहीत शॉर्ट्समध्ये. बरोबर आहे, कारण शॉर्ट्समध्ये 4000 तासाचा हा कालावधी मोजला जात नाही, तो काउंट होत नाही. तर तुम्हाला जर शॉर्ट्सवरती चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, फक्त तुम्हाला शॉर्ट्सच टाकायचे आहेत, तर त्यासाठी वेगळा नियम आहे. ते म्हणजे शेवटच्या 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज तुम्हाला लागतात शॉर्ट्सवर. बरोबर आहे, कारण जर तुम्ही शॉर्ट्सच लिंक करणार आहात फक्त, तर 90 दिवसामध्ये ते पाहतात की तुमच्या शॉर्ट्सवरती 10 मिलियन व्ह्यूज असले पाहिजेत. 10 मिलियन लोकांनी ते पाहिलं पाहिजे तुमचे शॉर्ट्स, तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. पण जर तुम्ही लाँग व्हिडिओ देखील टाकत असाल, शॉर्ट्स आणि लाँग व्हिडिओ दोन्ही टाकायचं ठरवलं असेल, तर मग मात्र तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आठवड्यामध्ये किमान 3 लॉग व्हिडिओ अपलोड करत जा, कारण त्यातून जे व्ह्यूज दिसणार आहे, त्यातून जो लोकांचं व्हिडिओ पाहण्याचा जो टाईम आहे तो काउंट केला जातो. त्यामुळे आठवड्याला न चुकता 3 व्हिडिओ तुम्ही टाकलेच पाहिजेत. आणि प्रत्येक व्हिडिओ हे अगदी 5-7 मिनटाचे नाही, तर 12 ते 15 मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तासाचा जरी झाला तरी तो चालतो. त्यामुळे मोठे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा, जे 15 ते 20 मिनटाचे असतील. असे 3 व्हिडिओ आठवड्यामध्ये तुमचे आलेच पाहिजेत. कारण समजा तुम्ही 12 मिनटाचा व्हिडिओ जर बनवला तर तो लोक पूर्ण पाहणार नाहीत. बरोबर आहे, कसं होतं, तर 50%च त्याला ऑडियन्सचं टेन्शन मिळतं. म्हणजे प्रत्येक प्रेक्षक 6 मिनटं, समजा 5 मिनटं 6 मिनटं असं वॉच टाईम तो बघेल आणि तेवढाच तो काउंट होतो. आणि लोक काय करतात, पहिले 2-3 मिनटं बघितली की तिथंच आवडलं नाही की व्हिडिओ स्किप करतात, बंद करतात पाहण्याचं. त्यामुळे जास्तीत जास्त अर्ध्या तासापर्यंत किंवा 15 मिनटाचा व्हिडिओ, 20 मिनटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. जर समजा तुमच्या व्हिडिओला 1000 व्ह्यूज मिळाले, बरोबर, जर तुमच्या एका व्हिडिओला जर 1000 व्ह्यूज मिळाले, तर 6 मिनटे, प्रत्येकाने 6 मिनटं बघितले, समजा प्रत्येक प्रेक्षकाने 6 मिनटं बघितलं आहे, तर 6 मिनटे इंटू 1000 म्हणजे 1000, तर 6000 मिनिटे वॉच टाईम इथं तुमचा पूर्ण होणार आहे. म्हणजे जवळजवळ 100 तास तो वॉच टाईम मांडला जाईल किंवा तो तेवढा होतो. बरोबर. आता जर तुम्ही 40 व्हिडिओ अपलोड केले तर विचार करा, तुमचे 4000 तास पूर्ण होऊ शकतात. म्हणजेच व्हिडिओ व्हायरल होणं गरजेचं नाही आहे. फक्त तुम्ही 1000-2000 व्ह्यूज असले तरी वॉच टाईम जमा होऊ शकतो तुमचा. बरोबर. म्हणजे तुमचं 1000 ते 2000 जरी व्ह्यूज आले तरी, आणि प्रत्येकाने 6 मिनटं जरी बघितलं, तर 2000 इंटू 6 असं केलं तरी पण तुमचा वॉच टाईम तो तिथे जमा होणार आहे. त्यासाठी काय आहे, तर व्हिडिओचा कंटेंट तुमचा चांगला असलाच पाहिजे, तुमचं थंबनेल आकर्षक असलं पाहिजे,
खोटा असा क्लिकबेट बनवू नका. म्हणजे थंबनेल आकर्षक असलं पाहिजे. आणि CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट असतो, बरोबर. क्लिक थ्रू रेट असतो त्याच्यामध्ये की लोक थंबनेल बघूनच तुमच्या व्हिडिओला क्लिक करतात. तो सुद्धा वॉच टाईम त्यातनं वाढत जात नाही, पण ऑडियन्स रिटेन्शन चांगलं मिळतं. म्हणजे मग यूट्यूबला हे समजतं की हा व्हिडिओ नक्कीच चांगला आहे आणि लोकांना तो आवडला आहे, मग लोक तो व्हिडिओ तुमचा पाहण्यासाठी येतात. म्हणून चांगली स्क्रिप्ट, तुमच्या व्हिडिओचं चांगलं एडिटिंग आणि थोडंसं इंटरेस्टिंग म्हणजे कुतूहल वाढवणारी एखादी कथा किंवा एक इंटरेस्टिंग माहिती तुम्ही प्रेक्षकांना इथे सांगितली पाहिजे. आणि पुढचं म्हणजे स्ट्रॅटेजी सिरीज म्हणजे एखाद्या विषयाची माहिती देते तर त्याच्या भागाभागांमध्ये माहिती द्या. कथा सांगत असाल तर कथेचे अनेक दीर्घकथा मालिका म्हणजेच कथेचे एक भाग तुम्ही पब्लिश करू शकता. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग. त्यामुळे ही अखंड अशी एक साखळी राहते व्हिडिओची. तर अशी एक तुम्ही स्वतःलाच असा नियम घालून ठेवा की मी अशा पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहे. समजा जर तुम्ही शेअर मार्केट वगैरे शिकणार असाल तर तुम्ही एकच व्हिडिओ बनवण्याऐवजी तुम्ही म्हणू शकता की मी या विषयावरती 30 सिरीज बनवणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला शेअर मार्केटमधली माहिती आहे तर तुम्ही प्रेक्षकांना अगोदरच सांगा की या विषयावरती मी वेगवेगळे 30 व्हिडिओज बनवणार आहे की जे तुमच्या माहितीसाठी खूप छान असतील. पहिला व्हिडिओ असेल तो असेल शेअर मार्केट म्हणजे काय असेल. दुसरा व्हिडिओ असेल तो डीमॅट अकाउंट काय आहे त्याच्याबद्दल असेल. तिसरा व्हिडिओ असेल तो असेल ट्रेंडिंग बेसिक्सवर असेल. मग जर एखाद्या प्रेक्षकाला तुमचा तिसरा व्हिडिओ सापडला तरी त्याला वाटेल की 30 व्हिडिओ पाहिल्यावर हा पूर्ण कोर्स होईल आणि मला ह्याच्यातली पूर्ण माहिती होईल. त्यामुळे त्याने आधेमध्ये तुमच्या 1 ते 30 मधला कुठलाही व्हिडिओ पाहिला तरी त्याला वाटणार आहे की अरे हां, आपण यांचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले पाहिजेत आणि ही 30 भागांची सिरीज त्यांनी जी टाकलेली आहे ती आपण पाहूयात म्हणजे आपल्याला पूर्ण नॉलेज येईल, बरोबर. त्याच्यामुळे असे तुम्ही एखादा विषय ठरवून त्याचं पूर्ण 30 भागामध्ये, 15 भागामध्ये, 20 भागामध्ये असं ॲनालिसिस करून तसे व्हिडिओ बनवा आणि ह्या व्हिडिओंची प्लेलिस्ट नक्की बनवा. का एकदा प्रेक्षक प्लेलिस्टला गेला की तो सलग एका मागोमाग एक तुमचे व्हिडिओ त्याला दिसतात आणि तुमचा वॉच टाईम वाढतो. प्लेलिस्टमध्ये म्हणजे तुमचा व्हिडिओ ॲड करायचं, प्लेलिस्टमध्ये ॲड असं येतं, तिथं त्याला नाव द्या, या विषयावरचा हा व्हिडिओ आहे हेडिंग. मग तिथं त्या विषयाचे सगळे व्हिडिओ ॲड करत जा म्हणजे तुमची ती प्लेलिस्ट तयार होते. आणि मग एक जरी व्हिडिओ प्रेक्षकाने बघितला तर त्याला कंटिन्युअसली ॲटोमॅटिकली पुढचा व्हिडिओ प्ले होत जाणार आहे. तर याच्यामुळे देखील तुमचा वॉच टाईम नक्की वाढणार आहे. पुढचा सल्ला म्हणजे तुम्ही स्वतःला आणि प्रेक्षकांना एक चॅलेंज द्या की मी या विषयावर 30 व्हिडिओ बनवणार आहे. पण हे फक्त त्यांच्यासाठी काम करत आहे जे रोज काम करतात. म्हणजे मी जसं सांगितलं की तुम्हाला रोज काम करायचं आहे, तुमच्या यूट्यूबसाठी सातत्याने करायचं आहे, प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि रोज तुम्हाला व्हिडिओ बनवायचेच आहेत. त्यामुळे 30 व्हिडिओ तुमच्याकडे बनवून तयार असणं गरजेचं आहे. त्यासाठी रोजचं स्क्रिप्ट आलं, शूट आलं, एडिटिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. जर तुम्ही 60 दिवस कंटिन्युअसली अशा पद्धतीने काम केलं, हे ज्या स्ट्रॅटेजी फॉलो केल्या, मी आत्ता ज्या हे सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर नक्कीच तुम्हाला गुगल ॲड्सशिवाय किंवा व्हिडिओ व्हायरल न होता देखील तुमचा 4000 तासांचा वॉच टाईम नक्की वाढणार आहे आणि तुमचा वॉच टाईम पूर्ण झाल्यावर तुमचं चॅनल नक्कीच मॉनिटायझेशन चॅनल होणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की मी तुम्हाला याच्यामध्ये 5 महत्त्वाचे नियम सांगितले होते. तर त्याच्यामध्ये पहिला होता यूट्यूब शॉर्ट्स बनवू नका. बनवत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत. दुसरं होतं की ते तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा की जे ते 20 ते 25 मिनटं किंवा कमीत कमी अर्धा तासाचे असेल. व्हिडिओची तुमच्या प्लेलिस्ट बनवा, हेही तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. व्हिडिओची प्लेलिस्ट टाकायची आहे. तसेच एखाद्या विषयावरती तुम्हाला सिरीज बनवायची आहे, जो विषय तुम्हाला आवडतो. जसं मी उदाहरण दिलं की शेअर मार्केटचं, त्यामुळे अशी मालिका तयार करा. आणि 5वा नियम म्हणजे तुम्हाला रोज प्रामाणिकपणे सातत्याने तुमच्या व्हिडिओवरतीच काम करायचं आहे आणि त्याचं स्क्रिप्ट लिहिणं, एडिटिंग करणं आणि व्हिडिओ चांगल्या पद्धतीने तो बनवून तो प्रकाशित करणं. 1 दिवस आड तरी नक्की व्हिडिओ टाका. तुमचा व्हिडिओ नक्कीच तो व्हायरल होणार आहे. आणि थोडंसं सर्च करा की लोकांना आज कुठल्या गोष्टीमध्ये जास्त लोकांची डिमांड आहे किंवा कुठला असा विषय आहे की जो लोकांना नक्कीच पाहायला आवडतो. त्या विषयाची माहिती घ्या, थोडंसं सर्च करा, वाचन करा अशा विषयाचं. थोडंसं तुम्ही यूट्यूब सर्च केलं की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की लोकांना कोणत्या विषयामध्ये जास्त रुची आहे. तर अशा विषयाचे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता.
आणि मी सांगितलं त्याप्रमाणे फक्त एक प्रयोग म्हणून करून बघा. तुम्ही असे 30 व्हिडिओ बनवून ठेवा आणि मग ते 2-2 दिवसांनी किंवा 1 दिवसाआड तुम्ही अपलोड करा, किंवा 2 दिवसांनी एक व्हिडिओ बनवा. आठवड्यातले 3 व्हिडिओ तरी नक्की बनवून ठेवू शकता तुम्ही. त्यातला एक व्हिडिओ 1 दिवसाआड तुम्ही टाकायचा आहे. आणि सोबत तुम्ही शॉर्ट्स जरी टाकले तरी देखील ते त्याचा तो व्ह्यू पण तिथे पण व्ह्यूज ते मिळणार आहेत. पण लॉंग व्हिडिओला जास्त करून जास्त वॉच टाईम मिळतो. त्यामुळे कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही नक्की बनवा. तर ह्या काहीतरी ह्या छोट्याशा टिप्स होत्या ज्या तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करायला नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळे मी सांगितलं त्या पद्धतीने हे नियम फॉलो करा आणि नक्कीच त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करा. नक्कीच तुमचं यूट्यूब विदाऊट हे ॲडशिवाय ते मॉनिटाईज नक्की होणार आहे. 4000 वॉच टाईम तुमचा नक्की पूर्ण होणार आहे. तर अशा माहितीसह पुन्हा भेटूयात माझ्या ह्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अमित ब्रँड कम्युनिकेशन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच पुढे शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.